अरे यार, परत नॉट रिचेबल. या बाईचा तोच आवाज ऐकून आहे ना, आता मला इरिटेट व्हायला लागलाय. मीच मूर्ख आहे. मी ना राजकुमारला जाऊनच नव्हतं द्यायला पाहिजे. मी त्याला विचारायला पाहिजे होतं. अजून 100 वेळा विचारायला हवं होतं, कुठे चाललायस, काय करायला चाललायस. पण नाही, मला न सांगताच निघून गेला आणि आता चोरासारखा लपून बसलाय. राजकुमारने ना मोठा काहीतरी कांड केलाय. फिक्स. काय केलं असेल खंड्याला राजकुमारनेच केलं असेल का किडनॅप? येस. पण नाही, खंड्या कुठे आहे हे कोणालाच माहित नव्हतं जगात. त्याला मी व्यवस्थित लपवून ठेवलं होतं. मग राजकुमारला कसं त्याचं लोकेशन? येस, मी खंड्याचा फोन त्याच्या फिंगरप्रिंटसाठी त्याच्याकडे घेऊन गेलेले. तेव्हा ऑन केल्यावर याला लोकेशन लगेच कळलं असेल. पण मी माझं काम झाल्या इमिडिएटली तो फोन स्विच ऑफ करून टाकला होता. इतकं लवकर लोकेशन कसं मिळू शकतं या माणसाला? नाही, खंडाला राजकुमारने किडनॅप केलंय की नाही ह्याची खात्री नाहीये मला 100%. पण मला ही खात्री करून घ्यावी लागेल. नाहीतर माझाच प्रॉब्लेम होईल. पण कसं कळणार मला? राजकुमार सुद्धा फोन नाही उचलत आहे. माझा माणूस सुद्धा पळून गेलाय. काय करू मी? भैरवी. येस, भैरवी तर राजकुमारला बरोबर तिच्या तालावर नाचवते. तिने जर का त्याला विचारलं नक्की काय झालंय, तो कुठे, कोणासोबत आहे, त्याने काय केलंय, तर तो लगेच सगळं सांगून टाकेल. येस, भैरवीला जाऊन विचारते. देवा, सकाळी फोन मध्ये घुसलात दोघही. डोळे खराब होतील तुमचे. टीचर, आम्ही टाइमपास नाही करत आहे, आम्ही नॉलेज घेतोय. नॉलेज घेताय? मला पण दाखवा ना कसलं नॉलेज घेताय, म्हणजे मी पण हुशार होईन ना. अरे वा आई, हे बघ मला काय सापडलं असतं ते. वारीमध्ये यंदा अंध मुलांसाठी एका स्पेशल सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं असतं बघा. घे. हो का? दाखव. आणि त्यासाठी त्यांनी गायकांचे ऍप्लिकेशन मागवले असतात. अरे वा, किती चांगली गोष्ट आहे अबीर. हो आई, वारीला पण जाता येईल आणि तिथे जाऊन गाण्याची सेवा पण करता येईल. हो ना. एक मिनिट. अबीर, पण त्यांनी आज स्पष्ट लिहिलंय की त्यांना 10 वर्षाच्या आतील बालगायक हवेत. मी 10 वर्षाची आहे का? मी कशी गाणार? अगं आई, मी तुझ्याबद्दल नाही बोलते, या छोट्या पॅकेट बद्दल बोलतोय, ओळीबद्दल. अरे हो, माझ्या लक्षातच आलं नाही. ओवी, माझी इच्छा आहे की तू यंदा वारीत गावस. तुला विठुराया आवडतो ना? मग वारीत गाणं म्हणजे विठुरायाची सेवा करणं आहे. मी एकटी वारीमध्ये गाणं? नाही बाबा, मला भीती वाटते. काळजी करू नका मॅडम, मी तुमचा व्यवस्थित रियाज घेईन. खरंच? होता ओवी. आणि ओवी, विचार कर, वारीला पंढरपूरला सुद्धा जाता येईल. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे वारी काय असते ते तुझ्या गोड आवाजातून कळेल त्यांना. पंढरपूर, विठुरायाचं दर्शन मिळणार. मग मी लगेच तयार आहे. अरे हो, पण आपण ठरवलंय ओवीच्या आई बाबांना विचारायला हवं ना. अगं आई, मी उशीर कशाला करतेस? लवकर ओवीच्या बाबांना फोन लाव ना. घे, लाव. आता कसला? झोपले असतील तेच. आता नाही करणार मी. आता दोघांनी मिळून दूध संपवायचंय. जा तिथे बस. हळू. ओवी कुठे गेली? अमृता वहिनीच्या रूम मध्ये असेल कदाचित. ओवी, सावलीचा फोन? अरे हा, ओवी तर सावलीकडे. विसरलोच मी. हा सावली, बोल. सगळं ठीक आहे ना?
काही प्रॉब्लेम नाही झाला ना तिकडे? एक मिनिट शांत व्हा. ओवी मॅडम मजेत आहेत, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सारंग, मी तुम्हाला एका महत्वाच्या कामासाठी फोन केला होता. अच्छा, काय कसलं काम? मी आत्ताच एक जाहिरात पाहिली, म्हणजे या मुलांनीच मला दाखवली. त्या जाहिरातीत असं होतं की वारीत यंदा अंध मुलांसाठी गाण्याचा कार्यक्रम आयोजित केलाय आणि त्यासाठी बालगायकांची निवड सुरू आहे. मी आयोजकांशी सुद्धा बोलले, पण कार्यक्रम अचानक ठरल्यामुळे आपल्याला ओवीला घेऊन परवाच पंढरपूरला निघावं लागेल. परवा? परवा शक्य नाही आहे सावली. अगं म्हणजे मला जरा एक केस संदर्भात जरा बाहेर जायचं होतं, काम आहे, नाही होणार. अहो नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ते ॲप्लिकेशन आहे ना, ते आम्ही गुरुकुलातर्फे भरणार आहोत. त्यामुळे ओवीची टीचर म्हणून मला तिच्यासोबत जावंच लागेल. मी असेनच तिच्यासोबत. अच्छा, तू आहेस तिच्यासोबत? पण तिची काळजी घेशीलच तू? ठीक आहे, मग तू सोबत असशील तर मग काही टेन्शन नाही आहे. दे तुम्ही परमिशन. थँक्यू बाबा. अरे बापरे, सगळेच ऐकतायत का? बरं सावली, परवा जायचंय तर मग तयारी? ती जबाबदारी माझी. मी पूर्ण तयारी करून घेईन तिच्याकडून. ठीक आहे. ओवी, ऑल द बेस्ट. थँक्यू बाबा. आय लव्ह यू. थँक्यू सुपरहिरो. आय लव्ह यू. थँक्यू सारंग. थँक्यू. छान चाललंय. नाही, रोज सकाळी असा फोन करतोस तिला? हां, नाही ते अगं ओवीच्या गाण्याचा कार्यक्रम आहे ना, त्या बाबतीतच बोलत होतो. ते आला लक्षात माझ्या. पण एक गोष्ट विसरतोयस तू. त्या पोरीने कसं तुला सोडलं होतं, तू कसा एकटा पडला होतास, तुझ्या तोंडावरती कसे ते पेपर्स फेकले होते डिवोर्सचे, तुझी बाजू मांडायची सुद्धा संधी त्या पोरीने तुला दिली नव्हती, हे सगळं विसरलास तू. आणि आता तुझी इथवर मजल गेली की ओवीला तिच्या घरी राहायला पाठवलंयस तू. अगं ओवीने हट्ट धरला होता, मला काही नाही करता आलं. ठीक आहे, नाही काही हरकत नाही. ओवी योग्य त्या ठिकाणी गेली. म्हणजे काही नाही, ती तिथे गेली आहे ना, तिला तिथेच राहू दे, परत आणायचं नाही. नाही मला लंडनमध्ये कुठल्याच प्रॉपर्टीत इंटरेस्ट नाही आहे. US मध्ये प्रॉपर्टीज असतील तर मला कळवा. हां, ओके, थँक्स. याला मेडिसिन्स दिलं? हो मॅम, तर तो शुद्धीवर येणं खूप गरजेचं आहे. तोपर्यंत आपल्याला काहीच कळणार नाही आहे. राईट. काय दिवस आलेत माझे मार्क बघ. मी आयुष्यात कधी स्वतःच्या नवऱ्याचीही सेवा केली नाही आहे, आईवडिलांचीही केली नाही, आणि कोण कुठला गुंड याची सेवा करावी लागते मला. ए खंड्या, मला माहिती आहे तू आत्ता बेशुद्ध आहेस, पण तुझा मेंदू चालू असेल ना, तर तुझ्या या मेंदूत नीट फीड कर. जर 8 वर्षापूर्वीचं सावलीचं सत्य तू आम्हाला नाही सांगितलंस ना, तर तुझा अंतिम संस्कार तर मीच करेन. भैरवीजी, भैरवीजी.